थांब अर्जुना थांब, कोण देवा? क्षणभर थांब. देवा देवा वेग तुझ्या गाडीला आहे, पण धोका तुझ्या आयुष्याला आहे. मस्तकी शिरस्त्राण नाही, मनात संयम नाही, मग विजय कसला? देवा तू माका दर्शन दिलंस, धन्य झाले देवा. पार्थ, मी दर्शन देण्यास नाही आलोय, मी फक्त स्मरण करून देण्यास आलोय. या कलियुगात प्रत्येकाचा रथ हाकणं माझ्या हातात नाही, म्हणून मानवाने मानवासाठी निर्माण केलेले काही नियम आहेत. परिवहन विभाग हा दंड देणारा नसून तो स्मरण करून देणारा आहे की आपलं जीवन अमूल्य आहे. ओ बाप्पानो, वाय जाऊन येत आहे. सावकाश जा, सावकाश जा. ओके. अरे रॉंग साईड. ह्यो माझो झील अभिमन्यू. अगदी योग्य नाव ठेवलेस, अभिमन्यू. देवा त्याचा आशीर्वाद द्या. हे दृश्य नवीन नाही अर्जुना, फक्त परिणाम नवीन असतात. अल्प वय, अल्प अनुभव आणि भरपूर वेग ही धोक्याची त्रिसूत्री आहे. तो चक्रव्यूहात शिरतोय, पण त्यातून बाहेर कसं पडावं याचं ज्ञान त्याला अजूनही प्राप्त झालेलं नाहीये. हा कर्ण क्षमतेत कमी नाही, पण अहंकारात एवढा बुडालाय की नियम मोडून स्वतःला मोठं समजतोय. पण जेव्हा चाक अडकलं तेव्हा मात्र त्याने मृत्यूला आमंत्रण दिलं. देवा मी वेगात धाडस समजते आणि नियमांका लाचारी. शौर्य म्हणजे धाडस नव्हे, योग्य वेळी थांबता येणं म्हणजे धाडस. लक्षात ठेव पार्थ, कलियुगात मी रथावर विराजमान नाही, पण प्रत्येक मार्गावर नियमांच्या स्वरूपात तुमच्या सोबत उभा आहे. शिरस्त्राण हे बंधन नाही, ती एक जबाबदारी आहे. शिरस्त्राण? आय मीन टू से हेल्मेट. हा हेल्मेट. तद्वत नियम सुद्धा बंधन नाहीत, ते जीवन रेषा आहेत. नियम पाळा, जीवन जपा. देवा आज अगदी गतिरोधकासारखं गावलंस. राधे राधे.